नमस्कार रामकृष्ण हरी विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस मध्ये आता पुढच्या येणाऱ्या लिस्ट मध्ये नेमकं कोणाला संधी मिळणार लक्षात घ्या. कारण खूप जणांचे प्रश्न येतात, कोणाला 80%, कोणाला 85, कोणाला 90, कोणाला 95. आता 95 वाले सुद्धा ह्या नेक्स्ट मेरिट लिस्ट पर्यंत वेटिंग पिरियड वरती आहे. तर नेमकं त्यांना संधी मिळणार का 80 वाल्यांना संधी मिळणार ते तुम्हाला सांगणार आहे डिव्हिजन नुसार. पहिला स्टेप नुसार जाऊ. कोणाला संधी आता लक्षात घ्या, या ठिकाणी ओपन, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी यापैकी सर्वांना या ठिकाणी संधी नक्कीच असणार आहे. आता तुम्ही म्हणाल कॅटेगरीनुसार सगळ्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत का? नाही. लक्षात घ्या, ओपनच्या जागा काही शिल्लक आहेत, ओबीसीच्या शिल्लक आहेत, त्याच्यानंतर एससीच्या शिल्लक आहेत, एसटीच्या सुद्धा शिल्लक आहेत, पीडब्ल्यूडीच्या सुद्धा शिल्लक आहेत. एकंदरीत सगळ्या कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी पहिल्या ते चौथ्या मेरिट लिस्ट मध्ये सिलेक्ट झाले होते, जॉईन झाले होते, त्यापैकी या काही विद्यार्थ्यांनी सोडून दिले. म्हणजे परत त्याच्यामध्ये एक्स विद्यार्थी ऍड होतील. ओबीसी मध्ये एक्स विद्यार्थी, एससी मध्ये एक्स विद्यार्थी, एसटी मध्ये एक्स आणि पीडब्ल्यूडी मध्ये एक्स. एक्स म्हणजे काय? जे विद्यार्थ्यांनी सोडून दिलेलं आहे, ओके, ते विद्यार्थी ऍड होतील आणि अशा एकंदरीत आणखी जास्त जागा वाढणार आहेत. मग आता दुसरा प्रश्न त्याच्यावर निर्माण होतो की ह्या जागा नेक्स्ट लिस्ट मध्ये ऍडजस्ट करून होतील का नेक्स्ट डायरेक्ट भरतीमध्ये ऍडजस्ट होतील? ओके, आता हा निर्णयावरती आपण डायरेक्टली किंवा ऑफिशियली तुमच्यापर्यंत खोटी खबर किंवा अफवा सांगू शकत नाही. ह्या ऍड पुढच्या लिस्ट मध्ये होतील किंवा नेक्स्ट लिस्ट मध्ये होतील. ह्या दोन्हीचं आहे 50-50. जर जीडीएस ला खरंच आवश्यकता असेल, आत्ताच व्हॅकंट पोझिशन सगळ्या रिक्त पदा ह्याच क्लोज करायच्या असतील तर याच्यामध्ये ऍड होऊ शकतात, किंवा जीडीएस ला वाटलं की नेक्स्ट जी 25 ते 40 हजाराला भरती येणार आहे त्याच्यामध्ये ऍड करायचे असतील तर पुढच्या याच्यामध्ये ऍड करतील. मग आता विद्यार्थ्याला असं वाटेल की मग या जागा नेमकं किती शिल्लक आहे, तर प्रत्येक डिव्हिजन नुसार जागा थोड्या थोड्या शिल्लक असणार आहे. तर नंबर मध्ये एक्झॅक्टली सांगता येणं थोडं कठीण आहे, कारण तसा डाटा बेसिकली मिळणं थोडं अवघड जात आहे. परंतु रिअल डाटा आपल्याला पाहिजे, त्यामुळे एकदम एक्झॅक्ट आकड्यामध्ये सांगणं पॉसिबल नाहीये. जे आहे ते रिअल इन्फॉर्म तुम्हाला देत आहे. ओके, प्रश्न येतो मग आता नेमकं संधी कोणाला? या ठिकाणी जर तुम्ही 80 ते 95 पर्यंत असाल तर या ठिकाणी तुम्हाला सेफ स्कोर या ठिकाणी नेक्स्ट लिस्ट मध्ये समजला जाऊ शकतो, बांधला जाऊ शकतो. ओके, त्यानुसार आता तुम्ही जर डिव्हिजन कुठलं भरलेलं आहे, आता इथं डिव्हिजन सुद्धा मॅटर करेल. आता सपोज तुम्हाला या ठिकाणी 95% आहेत, ओके, आणि तुमचं मुंबई डिव्हिजनला, मुंबई साईडला तुम्ही फॉर्म किंवा प्रेफरन्स दिलेला आहे, तर या ठिकाणी सुद्धा थोडे चान्सेस कमी असू शकतात किंवा लागू होऊ शकते. आता इथं सगळ्या गोष्टी इथून 50-50 पुढे चालणार आहेत, ठीक आहे. कारण इथं 97 वाले सुद्धा अजून वेटिंगवर असू शकतात, 98 वाले सुद्धा वेटिंगवर असू शकतात, कारण कट ऑफ तेवढा. हे फक्त एक्झाम्पल देत आहे. ऍक्च्युअली 98 वरचे सिलेक्शन 97-95 चौथ्या लिस्ट पर्यंत झालेलं आहे. तर तुम्हाला एक एक्झाम्पल समजण्यासाठी 90 वाले सुद्धा वेटिंग असू शकतात. ते जर तुम्हाला 88% असतील, ओके, आणि ते तुम्ही या ठिकाणी ग्रामीण भागात तुम्ही प्रेफरन्स दिलेला असेल किंवा ग्रामीण भागामध्ये फॉर्म भरलेला असेल तर तुमचं 88 वर सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजे तुमचं पर्सेंटेज कमी असले तरी सिलेक्शन आहे आणि जास्त असले तरी सिलेक्शन आहे पण आणि नाही पण. डिपेंड करतं तुमच्या जागा किती शिल्लक आहे, तर तुमची कॅटेगरी कुठली आहे, तुम्ही प्रेफरन्स कुठल्या कुठल्या ठिकाणी दिलेला आहे आणि तिथं किती व्हॅकंट पोझिशन शिल्लक आहे आणि जीडीएस ला त्या ठिकाणची गरज म्हणजे आवश्यकता एक्झॅक्टली किती आहे. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण झालं. नेमकं संधी कोणाला? तर संधी 80 ते 95% वाल्यांपर्यंत संधी. त्याच्यामध्ये कॅटेगरीनुसार त्यामध्ये डिवायडेशन होईल, परत तुमचा प्रेफरन्स ह्या गोष्टी येतील. दुसरं, आता मग यात पुढे तयारी कशी करायची? आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नेक्स्ट मेरिट लिस्ट मध्ये नाव नाही येणार त्यांनी पुढील भरतीची वाट पाहायची किंवा प्लॅन बी म्हणून ग्रुप सी च्या ज्या काही तलाठी भरती आहेत किंवा अजून वनरक्षक आहेत, लिपिक आहेत, वेगवेगळ्या 5000 प्लस जागा आहेत, त्याचा अभ्यास केला तरी चालेल. म्हणजे तुमचं प्लॅनिंग ऑलरेडी तसं असायलाच पाहिजे, कारण की जीडीएस म्हणजे खूप मोठी हायफाय नोकरी नाहीये. फक्त तुम्हाला सरकारी फील्ड मध्ये एक उतरण्याचं साधन आहे, थोडासा रोजगार निघू शकतो, तुमचा खर्च तुम्ही काढून अभ्यास पॅरलली करू शकता. ह्या गोष्टीसाठी जीडीएस आहे महत्वाचं. सो तुमचं गोल मोठं असलं पाहिजे. ज्यांना जीडीएस, ज्यांचं खरंच गोल आहे त्यांनी यावर नेक्स्ट भरतीसाठी वेटिंग ठेवलं पाहिजे किंवा वाट पाहिली पाहिजे नक्कीच. तर तुम्ही म्हणाल मग नेक्स्ट भरती कधी येणार आहे? वारंवार तुम्हाला अपडेट डिसेंबर किंवा जानेवारी 2027 पर्यंत परत हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जीडीएस ची नवीन भरती येते. सो त्यासाठी प्रिपरेशन
प्रिपेअर राहा. आता दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये काही परीक्षेला लेखी स्वरूपात एक्झाम असणार आहे, काहींना सेम आता जसं आहे 10वी बेसच्या मार्क पर्सेंटेज वरती सिलेक्शन होणार आहे. ओके, त्यामुळे दोघांना त्या ठिकाणी स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे. परत तिकडे सुद्धा कॉम्पिटिशन असणार आहे. लेखी म्हटलं की तुम्हाला अभ्यासक्रम आला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्क्लूड करून चालाव्या लागणार आहेत. आता तयारी पुढील लिस्टसाठी सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवायचे. तुमचं मार्कशीट, TC, पासपोर्ट साईज फोटो, डोमासाईल, नॅशनॅलिटी, कास्ट सर्टिफिकेट, तसेच तुमचं व्हेरिफिकेशन, मेडिकल फिटनेस, लोकल लँग्वेज सर्टिफिकेट. ओके, वेगवेगळे डॉक्युमेंट जे काय ऍज पर रिक्वायर्ड आहेत GDSच्या DV साठी ते तुम्हाला रेडी ठेवावं लागणार आहे. त्यामुळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. नेक्स्ट लिस्टची अपडेट चेक करत राहा. सगळ्या गोष्टी चेक केल्याने तुम्हाला पुढे चालून नक्कीच फायदा होईल. तसं तर सर्वप्रथम तुम्हाला मी अपडेट्स पोहोचेलच. त्यामुळे जर तुम्ही नवीन चॅनलवर असाल तर मला असं वाटतं की तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायला पाहिजे, जेणेकरून सर्व प्रकारच्या तुम्हाला भरती अपडेट्स ॲक्युरेट पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काही प्रश्न आणि डाऊट असतील तर विचारा. इथेच थांबतो राजांनो, भेटूया नवीन अपडेट सोबत.